आणि यानंतर पुढची बातमी पाहूया। बीड सरपंच हत्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये मोर्चा काढण्यात आला। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पैठणमध्ये या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चे काढले जात आहेत, आंदोलनं केली जात आहेत। आरोपींना कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणी केली जाते आणि पैठणमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये देखील एक मोर्चा काढण्यात आलेला होता आणि संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ या मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। आज एक महिना झालाय संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या होऊन 7 पैकी 6 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। एक आरोपी कृष्ण आंधळे अजूनही फरार आहे, त्याचा शोध घेतला जातोय। पण जे आरोपी हाती लागलेत त्यांना कठोरात कठोर शासन व्हावं अशी मागणी केली जाते, कारण का ज्या प्रकारे संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली तो प्रकार अत्यंत क्रूर होता, निर्घृण होता आणि आरोपींना कठोरात कठोर शिक्षा करून देशमुख कुटुंबियांना न्याय मिळावा अशीच मागणी सगळ्यांची आहे। सरपंच संतोष देशमुख यांची झालेली निर्घृण हत्येने महाराष्ट्रासह संबंध देशमुखांशी ही जिवंत माणसे तडपू मारली। माणूस कुठे चालला माझा महाराष्ट्र, याला कोण? एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।